या बातमीपत्राचे प्रायोजक असत सुजय मसाल्यांचा सुजय स्वाद, झणझणीत मसाल्यांसाठी एकच नाव। नमस्कार गाववाल्यांनो, कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। बघूया महत्त्वाच्या बातम्या। बुलेटिनच्या सुरुवातीक 10वीच्या निकालाची बातमी। 12वी नंतर आता 10वीचा निकाल लागलो हा। 10वीच्या निकालात राज्यात कोकणान बाजी मारल्यान तर सगळ्या जिल्ह्यात मनसून सिंधुदुर्ग टॉप रवलो हा। यंदा 10वीचो राज्याचो निकाल 93.84% लागलो। ह्याच्यात कोकण विभागाचा अव्वल ठरलो। कोकण विभागाचो निकाल 98.11% लागलो तर जिल्हा न्याय बघूक गेला तर सिंधुदुर्गच नंबर 1 ठरला। सिंधुदुर्गचो एकूण निकाल 98.54% लागलो। सिंधुदुर्गात कणकवलीच्या ऐनेश मालणकरान 99.80% गुण घेत तो पहिलो इलो, तर देवगडचा चेडू राजश्री ठाकूर 99.40% गुण घेत दुसरा इला, तर सावंतवाडीचो चैतन्य गावडे आणि कणकवलीचा श्रेया माळवदे 99% गुण घेत तिसरे इली। यंदा सिंधुदुर्गाच्या निकालात जिल्ह्यांनी बाजी मारल्याचा बघूक गावला। आता बातमी भीषण अपघाताची। ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली। 2 ट्रेन्स आणि मालगाडी यांच्यात हो अपघात झालो। या अपघातात मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे तर 900 प्रवासी जखमी झाले। कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन कोच B2 ते B9 पर्यंत हे डबे रुळावरसून घसरले। त्याच्यानंतर B1 ह्यो कोच आणि इंजिन रुळावरसून घसरला। त्याच्यानंतर मालगाडीची टक्कर झाली। जे लोक एसी बोगीत होते त्या प्रवाशांचा मृत्यू झालो। हावडा मेलची ही टक्कर या दरम्यानच झाली। NDRF आणि लष्करान मदत आणि बचाव कार्य सुरू केल्या। अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांका 12 लाखांची मदत जाहीर झाली। पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालयाने ही घोषणा केली। ठाकरे कुटुंबियांचे निष्ठावंत आणि आपल्या हटके स्टाईलसाठी खासदार संजय राऊत ओळखले जातात। 3 पक्षांची आघाडी होण्यात आणि मविया सरकार स्थापन होण्यात त्यांचा मोठा वाटो हा। त्यांच्या सकाळच्या प्रेस नंतर त्याच्यात मीडियावर बातमी चलतात। मात्र हल्ली प्रेस समोर बोलताना ऑन कॅमेरा राऊतांची जीभ घसराग लागली आहे। कधी चिडान तर कधी गाळी घालून बोलणारे राऊत बघूक गावले। आता तर प्रेस समोर ते थुकलेच। मग काय, विरोधकांका राऊतांविरोधात बोलाक आयतोच विषय गावलो। त्याचा झाला असा, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारलो। उत्तर देऊक सुरुवात करताना संजय राऊत आधी थुकले। मग हे गप्प बसतात ते विरोधक कसले? राऊतांच्या या कृतीवर शिवसैनिक भडकले। त्यांच्यानी राऊतांच्या बॅनरात चपला मारत निषेध केल्याने सिंधुदुर्गात कणकवलीत सावंतवाडीत ही आंदोलनं झाली। नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत भड़वा है। SPK कॉलेज आता 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त कॉलेज म्हणून ओळखला जाताला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातला या पहिला स्वायत्त कॉलेज असा। तेका लागून आता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात गरजेनुसार 20% बदल केले जातलेत। परीक्षा पद्धतीत सुद्धा बदल केलो जाऊ शकता। स्वायत्त कॉलेजच्या माध्यमातून आसपासच्या परिसरात आणि जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले विषय ह्या अभ्यासक्रमात घेतले जाऊ शकतात। भौतिक गरजांचा विचार, शैक्षणिक गुणवत्ता वाढ, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध या निमित्तान होतले। कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले जातलेत। ह्याच्यामुळे मेक इन इंडियासाठी हातभार लागतलो हा। परीक्षेचे निकाल वेळेर लागतले आणि विद्यार्थ्यांका उच्च शिक्षणात प्रवेश घेऊ ह्याचो फायदो होतलो। महाराष्ट्रात 4500 महाविद्यालय असत। ह्याच्यात 95 कॉलेजांका स्वायत्तेचो दर्जो प्राप्त झालेलो असा। त्याच्याबरोबर मुंबई विद्यापीठात 36 महाविद्यालय ही स्वायत्त दर्जा प्राप्त झालेली असत। ह्याच्यात महाराष्ट्रात पहिल्या 100 कॉलेजात SPKचो सहभाग असा। त्याच्याबरोबर मुंबई विद्यापीठात पहिल्या 40 कॉलेजात SPK हो दर्जो गावलो हा। झणझणीत मसाल्यांसाठी एकच नाव, सुजय मसाल्यांचा सुजय स्वाद। मेसर सुजय मसाले, MB गावडे,
आमची दर्जेदार उत्पादना, स्पेशल मालवणी मसाले, स्पेशल गरम पूड, स्पेशल माशांचो मसालो, आंबा लिंबू मिक्स लोणचा, सेंद्रिय चहा, आवळा, धिरडा, काजू बोंडूचा सरबत, वडे सागुती, घावणे तांदळाचं पीठ, माड्याची वाडी तालुका कुडाळ. मोबाईल 8275 53 80 99. सुजय मसाल्यांचा सुजय स्वाद. सध्या कधी खय कोणाचा डोक्या फिरात आणि कोण काय करीत ह्या सांगा घेणार नाही. सावंतवाडीत असोच प्रकार बघूक गावलो. पाणी आटलेल्या मोती तलावाच्या चिखलात एकान धुमशान मारलाय. नशीब म्हणा तो त्याच्यातून बाहेरही पडलो. तो मोती तलावात उतरलो हे काय कळाक नाही. मात्र या शहाण्याचो सावंतवाडीकरांनी झाड देऊन सत्कारच करून टाकलो. 10वीच्या निकालानंतर 2 जूनची संध्याकाळ सावंतवाडीकरांसाठी खास ठरली. गाळ काढूच्यासाठी आटलेल्या मोती तलावात एक माणूस उतरलो. चिखलात त्याचा धुमशान सुरू झाला. जवळपास अर्धो तास तो त्याच्यात मजामारी होतो. मात्र तो आणखीन पुढे गेलो असतो तर तो काय हाताक लागाचो नाही ह्या विचारात पोलिसांसकट तेका बघू गेलेल्यांका टेन्शन दिला. तेका थैसून कसो बाहेर काढूचो हो प्रश्न होतोच. एकदाच तो स्वतःच काय तो बाहेर इलो. चिखलात मात्र पुरेपूर लोळलेलो होतो. बाहेर पडल्या या शहाण्यान सगळ्यांका सॅल्यूट ठोकत तेका वाचव गेलेल्यांचे आभार मानले. तर सावंतवाडीकरांनी त्याचो तळ्यातच सत्कार केलो. या सगळ्या प्रकारामुळे तेका बघू गेलेल्यांची मात्र हसान वाढ लागली. सिद्धप्पा काय आडनाव का? सिद्धप्पा मिजी. तिथे कुठे गेला तुम्ही? MI डबल जे मिजी. ओय, तिथे कुठे गेला? इकडे असंच चालू हो. हा? असंच चालू असतं. आतमध्ये कसं वाटलं? आतमध्ये मला बरं वाटलं. बरं वाटलं? हो हो. आम्ही आता शॉपिंग करायला मी गेलो त्याच्यात पाणीच नाही हो. पाणीच नाही हो तिथे. अरे पण गेलेला कशाला? काय तर काय हो बाई बघ काय घाण लिहिली ती राजा भाऊ काय बरी येतात ती डोक्यावर धूप पाहिला डोक्यात धूप पाहिला नंतर कपडे काढले फोटो काढले. अरे डोकं धू पहिलं. हा पहिलो राणे साहेब काय माहिती बेळगाव माणसा आंघोळ घेऊ करे नाव घेऊया. कानात दोन आहे कानात दो मजा केली आमची मजा झाली. पहिलं वाटलं कुठलं बाईक नंतर धुवून घाल. हो व्यवस्थित बसूया. उडकी बिडकी माशी माझ्या परत मागे मागून घे काय पाणी बिनी सळा मारून घे. हो होय थंड पाण्याची बॉटल वटपौर्णिमेक बायल माणसं आपल्या घोवांसाठी उपवास करतात, वडाची पूजा करतात आणि आपल्या घोवांका चांगलं आरोग्य मिळावं होय अशी प्रार्थना करतात. मात्र कुडाळात पुरुषे वटपौर्णिमा करतात. गेल्या 14 वर्षांपासून ही परंपरा सुरू असा. 7 जन्म हीच बायको गावान देत म्हणून ते प्रार्थना करतात. अशा महत्त्वाच्या बातमी आम्ही तुमका देतलोच. परत भेटा पुढच्या आयतवाराक.
मालवणी बुलेटिन घेऊन तवसर बघत राहा कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण साधलाय। या बातमीपत्राचे प्रायोजक असत सुजय मसाल्यांचा सुजय स्वाद, झणझणीत मसाल्यांसाठी एकच नाव।